महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगाराच्या लेखाकार सौ सुनीता रमेश गवळी या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या। त्या निमित्ताने सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर व कोपरगाव बस स्थानकचे प्रमुख योगेश दिगे, ॲडव्होकेट भास्करराव गंगावणे यांच्या उपस्थितीत सदरचा सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सेवानिवृत्त सौ सुनीताताई रमेश गवळी यांचा शालगुच्छ व सेवा गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश गवळी सर यांनी केले, तर त्या प्रसंगी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आज आपण सर्वजण महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळात कोपरगाव आगारात लेखाकार म्हणून ज्यांनी प्रदीर्घ सेवा दिली त्या सेवानिवृत्त होत आहे सो सुनीताताई रमेश गवळी यांचा सेवापूर्ती सोहळा जो आयोजित केला आहे त्या निमित्ताने आपण सगळे उपस्थित आहोत। रमेश गवळी सर हे AG विद्यालयात त्यांनी मुख्याध्यापक म्हणून अतिशय मनापासून सेवा दिलेली आहे आणि आज ताई सेवानिवृत्त होत आहे। ताईंशी बोलताना सहज मी विचारलं तर लग्नाच्या आधीपासून त्या कार्यरत होत्या, काम करत होत्या आणि म्हणून निश्चित एक कर्तृत्ववान स्त्री आहे जी सुरुवातीपासून स्वतः आपल्या कामाशी चिकाटीने आपल्या कामाच्या सेवेमध्ये प्रामाणिकपणे कार्यरत आहेत त्या आणि आज त्या सेवानिवृत्त होत आहेत। तर निश्चित एक त्या परिवाराची जीवाभावाची सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत। प्रामुख्याने शांतारामजी रणशूर सरजी जिल्हाध्यक्ष, तसेच भास्कररावजी गंगावणे, गाडेसाहेब, रमेश गवळी सर, तसेच हेमनाथ साहेब, दादासाहेब साबळे, दीपक भाऊ गायकवाड, सचिन शेठ अजमेरे, विपिन भाऊ गायकवाड पत्रकार उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आहेत। कारण शेवटी ताईंनी सेवा दिली, परिवार सांभाळून, आपलं नोकरी सांभाळून आत्तापर्यंतचा त्यांचा हा प्रवास, त्यामुळे निश्चितच आणि आत्ताच आपल्याला सांगितलं की वर्गीय कोल्हे साहेबांचं परिवहन मंत्री असताना या ST आगाराचे प्रश्न या संदर्भात खूप मोठं काम त्यांनी केलं। परंतु ज्यावेळी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मला ST स्टँडवर बोलवलं गेलं त्या दिवशी मला फक्त विनंती केली सगळ्या तिथल्या आपल्या काम करणाऱ्या कामगारांनी की ताई इथे थोडा बदल झाला पाहिजे, खूप जुनं आपलं हे ST स्टँड झालेलं आहे, खूप अडचणी आहेत आणि मी मंत्री महोदयांना भेटले की आम्हाला आमचं ST स्टँड नवीन करून हवं आहे। तर त्यांनी सांगितलं की ताई मी थोडंसं डागडुजीला पैसे देतो। तर मी म्हटलं मला असं वाटतं आम्हाला नवीनच करून द्यावं ST स्टँड आणि त्यांनी तो शब्द पाळला। तर खूप समाधान झालं त्या निमित्ताने की आपल्या ST स्टँडच्या इमारतीमध्ये काही सुधारणा त्या निमित्ताने झाल्या, नवीन ST स्टँड झालं आणि तिथे ताई लेखाकार म्हणून काम करत होत्या। तर एका महिलेने एवढं मोठं सर्व्हिस आपले अतिशय परिवार सांभाळून करणं हे कौतुकास्पद आहे। मी ताईंचं मनापासून खूप खूप कौतुक करते। ताई रिटायर जरी झाल्या असल्या तर त्या टायर्ड अजिबात दिसत नाही, थकलेल्या अजिबात नाही। त्यामुळे ताई आपल्याला थांबायचं नाही, पुढे खूप काम करायचं आहे। सामाजिक प्रश्न, कारण आपण ज्यावेळी तिथे काम करत होतात अनेक मंडळी आपल्याला भेटत होती, अनेक संपर्क आपला आहे, तर आपल्यातले जे काम करण्याचं जे काही कला गुण असतील आपल्यामध्ये, जे बुद्धिचातुर्य असेल ते आपल्याला समाजाच्या उन्नतीसाठी निश्चित आता वापरता येणार आहे। सरांचं सुद्धा खूप चांगलं काम आहे, आपण दोघंही उगवतात, आपल्याला चांगलं आरोग्य मिळवं आणि आपल्या हातून समाजाची सेवा घडवं आणि सामाजिक जी बांधिलकी आपल्या सेवेमध्ये आपण जी जपली ती अशीच पुढे आपली असावी अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आमच्या संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने आणि कोल्हे परिवाराच्या वतीने सरांना आणि ताईंना मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते की त्यांच्या या सेवेनंतर त्यांच्या स्वतःच्या जीवनातील जरी काही इच्छा असतील, मनोकामना असतील तर त्या परमेश्वर पूर्ण करो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि दोघांनाही शुभेच्छा देते। धन्यवाद। हर्षल गवळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आईबद्दल बोलायचं झालं तर
जिद्द आणि चिकाटीचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे माझे एक हिंदीमध्ये एक कविता आहे, आजकल तूफानों से घिरे मेरा घर, आजकल तूफानों से घिरे मेरा घर, तो मैंने आसमां भी ला दिया है घुटनों पर. या कवितेप्रमाणे आईचा प्रवास हा नेहमीच खडतर राहिला. लहान वयामध्ये त्याला खेळायची जे वय होतं त्या वयापासून आईने जबाबदारी आत्तापर्यंत चोख पद्धतीने पार पाडली. मला माझ्या आईचा अत्यंत अभिमान आहे. आयुष्यात अनेक चढ उतार आले, पण त्या सर्व चढ उताराला खंबीरपणे आईने चोख उत्तर दिलं. त्याबद्दल मला तिचा फार 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 अभिमान आहे. घरातली तसेच ऑफिसमधली जबाबदारी तिने एकदम यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. मला कुठल्याही गोष्टीची तसेच आमच्या कुटुंबाला एक स्त्री म्हणून तिने कुठलीच उणीव नाही भासू दिली. याबद्दल मी तिचा शतशः आभारी आहे. मला आईबद्दल जर बोलायचं झालं, पुढच्या जन्मी जर मला माणसाचा जन्म मिळणार असेल तर मी भगवंताकडे एवढीच प्रार्थना करेन की पुढच्या जन्मी सुद्धा मला हीच आई मिळेल आणि हीच आई मिळेल. प्रज्ञा केशर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आजचा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. माझी आई जिने आयुष्यभर मेहनत करून आमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी व आपल्या संस्थेसाठी अमूल्य योगदान दिले, ती आज आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे. आईने आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे मेहनत आणि अत्यंत निष्ठेने आपले कर्तव्य बजावले. माझ्या लहानपणीपासून मी तिला अत्यंत मेहनत करताना पाहिलं आहे. आपल्या जबाबदाऱ्या कधीही टाळल्या नाहीत. कोणतीही अडचण आली तरी त्यावर धैर्याने मात केली. आई पप्पा फक्त आमच्यासाठी पालक नाहीत, तर आमचे पहिले शिक्षक, मार्गदर्शक आणि खरे हिरो आहेत. त्यांच्या कष्टामुळे आम्ही शिकू शकलो, मोठे होऊ शकलो. त्यांनी आम्हाला नेहमी सत्य आणि प्रामाणिकपणाचे मार्ग दाखवले. आमच्या घरासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आणि या संस्थेत माझ्या आईने जवळजवळ 4 वर्षे सेवा केली. तिच्या मेहनतीमुळे आम्हाला चांगले संस्कार व मूल्य मिळाली. आज त्या संस्थेतील तिच्या सहकार्यामध्ये व व्यवस्थापनामध्ये तिचे प्रेम आणि सन्मान मिळत आहे, ते पाहून मला खूप अभिमान वाटतो. आईने केवळ आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाही, तर अनेकांना मार्गदर्शन केले. तिच्या प्रेरणादायी कार्यामुळे अनेक सहकार्यांनी काहीतरी नवे शिकले असेल याची मला खात्री आहे. आज तुझ्या कार्याचा सन्मान करताना माझ्या मनात खूप अभिमान आहे. आई वडिलांनी शिकवलेली माणुसकी, कष्टाची भावना व प्रामाणिकपणा आमच्यासाठी सर्वात मोठी शिरोरी आहे. आज जरी आई सेवेतून निवृत्त होत असली तरी तुझी मेहनत, प्रामाणिकपणा, शिकवण आणि प्रेम आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणादायी राहील. आता पुढचं आयुष्य तुझ्यासाठी आनंदी, निरोगी आणि उत्साहाने व्यतीत व्हावं हीच माझी तथागतांच्याही मनपूर्वक शुभेच्छा. या प्रसंगी शांताराम रणशूर शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सेवापूर्ती सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ते आदरणीय आयुष्यमानाने गवळीताई, खरे अर्थात गवळी परिवार आणि आमचा एक पुनरानुबंधाचा नाता आहे. 25-30 वर्षापासून सरांचे आमचे एक मैत्रीचे नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या कारण आहे बाबासाहेबांचे विचार, भगवान बुद्धाचा धम्म, राष्ट्रीय पुरुषांचे विचार, आचार हे जनतेपर्यंत जावे त्या अनुषंगाने सरांना कुठेही आम्ही जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला घेऊन जातो. मग आंबेडकर जयंती असो, महात्मा फुलेंची जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव असो, अनेक जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून सर आमच्या बरोबर असतात. आणि म्हणून या कुटुंबाशी आम्ही किती एकरूप झालेलो आहोत हे आमचंही आम्हाला समजत नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात की गाडी आली की निघावं लागतं, नेट तिथं जावं लागतं, थांबल तिथं उतरावं लागतं, शेवटी ज्याच्या त्याच्या तिकटावरती अवलंबून असतं. आणि म्हणून असा एसटीचा प्रवास खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात राहणारे माणसं, विद्यार्थी दशेमध्ये मी असताना एसटी आली रे आली, एसटी गेल्याची खून काय असावी. कारण का पूर्वी काही डांबरी रस्ते नव्हते. 1 किलोमीटरच्या अंतरावरून बघायचं
जर फुपाटा उतारला की एसटी आली, हे सांकेतिक कोडवर आहे. म्हणून एसटीची कारण का ग्रामीण भागातला माणूस हा एसटी शिवाय चालू शकत नव्हता, त्याचा प्रवास हा थांबू शकत नव्हता. कुठेही जायचं असेल तर एसटीनं जावं, एसटीची वाट बघावी. आणि म्हणून प्रवाशांच्या सुखसोयीसाठी एसटी आजही ती कार्यरत आहे. लहानपणी म्हणून त्यांना मान मिळवलेला आहे. आणि अशा लहानपणीच्या ठिकाणी काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे गवळीताई. गवळीताईंचा स्वभाव एक शांत संयमी व्यक्तिमत्व. आणि म्हणून गवळी सर आणि सूत्रसंचालन प्रस्तावित करत असताना यांचा जीवनपट उलगडला. आणि जीवनपट उलगडत असताना की कमी वयामध्ये सर्व्हिस, 10वी पर्यंत शिक्षण, त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचं मायेचं छत्र हरपलं. आई गेली असताना हे शब्द सांगत असताना ताईंचे डोळे पाणावले की खऱ्या अर्थानं त्या प्रसंगामध्ये एकरूप झाल्या, त्या प्रसंगाकडे गेल्या आणि त्यांच्या डोळ्यात ते अश्रू आले की खऱ्या अर्थानं जीवनाचा खटखट प्रवास. आणि म्हणून बहीण भाऊ छोटे छोटे असताना आईची माया देणारं व्यक्तिमत्व म्हणजे गवळीताई. आईची उणीव त्यांनी भासू दिली नाही आणि कुटुंब सक्षमपणे उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सेवापूर्ती सोहळ्याला संबोधित करत असताना की खऱ्या अर्थानं पती आणि पत्नी संसाररूपी रथाची 2 चाकं असतात. हे दोन्ही चाकं सही सलामत असेल तर तो संसाररूपी रथ काहीतरी व्यवस्थित पद्धतीने जात असतो. आणि म्हणून 5 वर्षापूर्वी गवळी सर रिटायर झाले आहे. आणि आज 31/7/2025 गवळीताई रिटायर झाले. आणि म्हणून या ठिकाणी कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार आदरणीय श्रीनाथबाई गायकवाडे यांनी शुभेच्छा देत असताना ताईंकडे बघितलं आणि म्हणे तुम्ही रिटायर झालेले नाही. खऱ्या अर्थानं सरांकडे जरी बघितलं, ताईंकडे बघितलं तर ही जोडी सही सलामत आहे. हे खऱ्या अर्थानं पुण्यकर्माचं फळ आहे. आणि म्हणून माणसं आज सर्व्हिसला लागले. डोंगरे साहेबांनी सांगितलं की एवढ्या कमी कालावधीमध्ये आम्ही एवढे त्रस्त आहोत, हा कारोबार सांभाळणं फार जिकरीचं काम आहे. आणि म्हणून आमचे दीपक गावकरांनी सांगितलं की सर शिक्षक आहेत. शिक्षक माणूस म्हटला की एक कापूरबद्ध व्यक्तिमत्व, संपूर्ण नियोजनपूर्वक व्यक्तिमत्व, काय करायचं, कसं करायचं, अनाठाई खर्चाला फाटा द्यायचा आणि व्यवस्थित पद्धतीने जीवन जगायचं, ही जीवनशैली जगणारा व्यक्तिमत्व शिक्षक असतो. आणि असे हाडामासाचे शिक्षक जरी गवळी सर असेल, परंतु त्यांनी चळवळीसाठी आपलं योगदान समर्पित केलेलं आहे. आदरणीय गंगावणे साहेबांनी सांगितलं की आता इथून पुढचा कालखंड तुम्हाला मोकळा आहे. खऱ्या अर्थानं आणि नोव्हेंबर मध्ये पर्यटन काढलं, त्या पर्यटनाला ताईंची यायची इच्छा होती. मला सुद्धा सर पर्यटनाला यावं असं वाटतं, परंतु ड्युटीमुळे अशक्य आहे. एवढी सुट्टी मिळणं शक्य नाही. परंतु आता साहेबांनी सांगितलं, गांगोणे साहेबांनी सांगितले की आता तुम्ही मुक्त संचार करू शकता, मुक्त विहार करू शकता. कारण का साठीनंतरचं आयुष्य म्हणजे माणसाचं बोनस रूपाचं आयुष्य असतं. आणि बोनस पार करून तुम्ही चाललेला आहात. खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या कुशल कर्माला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली. सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद साबळे यांच्यासह नालंदा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले. सदर कार्यक्रमाचे आभार सौ सुनीता रमेश गवळी यांनी मानले. आज आपण सर्व माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. मी दिनांक 31/7/2025 रोजी रापा महामंडळाच्या सेवेतून सलग 38 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले आहे. काय बोलावे आणि काय बोलू नये याचा मनामध्ये अतिशय गोंधळ होत आहे. आज आपण माझे भरभरून कौतुक केले आहे. एवढे कौतुक ऐकून घेण्याची सवय नाही, त्यामुळे खूप आभारल्यासारखं होत आहे. त्यामुळे मी आपले आभार व्यक्त करण्यासाठी उभी आहे. आज नियत वयोमानानुसार नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी निवृत्त व्हावे लागते. जीवन प्रवासातील हा महत्वाचा टप्पा आहे. प्रवास संपला की आपण थांबलेच पाहिजे. एका बाजूला मुक्त जीवन जगण्याची ओढ, तर दुसऱ्या बाजूला रापा कोपरगाव आगारातील 33 वर्ष सेवा, कोपरगाव आगारातील परिवारात 33 वर्ष सेवा करून रापा महामंडळातील परिवाराला दुरावण्याचे दुःख मनामध्ये आहे. तरी देखील मला माझ्या पुढील प्रवासाला मी लागत आहे. वडीलधाऱ्यांची सेवा करण्याची, आपल्या कुटुंबासोबत पूर्ण वेळ देण्याची, कुठल्याही बंधनात न अडकता मला वाटेल ती काम करण्याची, अपूर्ण राहिलेले माझे छंद, नवीन छंद जोपासण्याची, थोडक्यात मला आता हवे तसे जगण्याची वेळ आली आहे. या वेळेची मी नक्कीच सोय करेल. नसेल आता मर्यादा कुठल्याही
कुठल्याही सुट्ट्यांची आता ही आवश्यकता नसणारे नसेल आता जोखीम कामाची, आता भीती नाही कोणत्या अनुशासनाची. कसरत आता करावी लागणार नाही, कसरत तारेवरच्या वेळेची. जगातली सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे वेळ यापुढे माझ्याजवळ असणार आहे. ही वेळ यावेळी माझ्याजवळ होती, पण त्या वेळेत मी बांधली गेली होती. पण आज मी आणि माझा वेळ दोन्ही स्वतंत्र आहे. या गोष्टीचा नक्कीच मला आनंद आहे. परंतु त्याच वेळी एवढी वर्ष नोकरीत असताना जेवढा वेळ मी परिवारात घालवला नाही त्यापेक्षा जास्त वेळ मी नोकरीतील सहकाऱ्यांसोबत घालवला आहे. या परिवाराची दररोज भेट आता घडणार नाही या गोष्टीची खंत माझ्या मनात नक्कीच आहे. दूरदृष्टी असलेल्या माझ्या शिकलेल्या आई वडिलांच्या कुटुंबात माझा जन्म झाला. अतिशय शिस्तीचं जीवन जगणाऱ्या या कुटुंबात माझ्या आयुष्याचे महत्वाचे 21 वर्ष गेले. मी घरातील प्रथम ज्येष्ठ कन्या. माझ्या वाट्याला पहिल्यापासून जबाबदारी पेलण्याचे काम आले आहे. माझ्या आई वडिलांनी आम्हा चारही भावांना उच्च विद्यापीठ घोषित केले. त्यावेळी मुलींना शिकविणे अतिशय अवघड गोष्ट होती, तरी देखील आम्हाला शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभी केली. त्यामुळे मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. माझे वडील देखील रापा महामंडळात सिनियर सेक्शन म्हणून नाशिक विभागात कार्यरत होते. त्यामुळे मला नेहमी एसटीबद्दल लहानपणापासून आकर्षण होते आणि योगायोगाने मला रापा महामंडळात नोकरी करण्यास मिळाली. नोकरी करत असताना माझ्या जीवनात सासरकडच्या परिवाराकडून देखील मला सहकार्य मिळाले. जबाबदारीच्या वलयात स्वतःच्या इच्छांनाही सांभाळलं. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. दुःखाच्या क्षणातही तेवढ्याच हिमतीने स्वीकारला. हे अगदी सहजतेने झाले. यात मला आपण सर्वांची प्रत्यक्ष साथ होती. जीवनात चैतन्याने कधीच साथ सोडली नाही. यामुळे कुठल्याही विचाराला अहंकार, लोभ, मत्सर, क्रोध इत्यादी माझ्या जीवनात मी थारा केला नाही. नोकरीच्या या प्रवासात आयुष्यात अनेक स्वप्न पूर्ण करता आले. नोकरी हे माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. त्याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव.